झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी पीक पाणी संदर्भातली पाणी टंचाईमुळे जळगाव जिल्ह्यातली पिकं संकटात सापडलीत। पावसाने दडी मारल्यामुळे यावर्षी रब्बीच्या एकूण 1,27,700 हेक्टर पेरणीलायक क्षेत्रापैकी केवळ 58,145 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली। पण आता या पेरणी झालेल्या पिकांनाही पाणी नसल्याने निम्म उत्पादन मिळण्याची शक्यता निर्माण झाली। गेल्या 20 ते 25 वर्षातला सर्वात कमी पाऊस झाल्यानं यंदा खरीप हंगामानंतर रब्बीवरही दुष्काळाचं गडद सावट पडलंय। जळगाव जिल्ह्यात पांढरी ज्वारी, गहू, हरभरा ही पिकं रब्बीच्या हंगामात घेतली जातात। यंदा मात्र पावसानं सुरुवातीपासूनच पाठ फिरवल्यानं सुपीक जमिनीलाही पावसाळ्यात भेगा पडल्याचं चित्र होतं। त्यावरूनच या जमिनीची तहान भागविणारा पाऊस पडला नसल्यानं यंदा रब्बीची पेरणी करण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतलाय। पेरणी जरी केली तरी सिंचनासाठी भविष्यात विहिरी तसंच बोरवेल तग धरतील का असा सवालही शेतकऱ्यांना भेडसावत असल्यानं यंदा रब्बीच्या पेरणीचं क्षेत्र निम्म्याहून अधिक घटलंय। या वर्षी पावसाळा खूप कमी झाला, त्याच्यामुळे नदीला किंवा आमच्या विहिरीला पाण्याचा थेंब नाही आहे। विहिरी नाल्याला एक थेंब सुद्धा पाण्याचा गेलेला नाही आहे। शेतीमध्ये आम्ही थोडा हरभरा वगैरे काही लावला आम्ही आशेवरती की बुवा आता हे मागून हरभरा वगैरे आलं तर काहीतरी थोडंफार पाणी येईल, पण ते सुद्धा आलेलं नाही आहे। जवळजवळ 25 ते 30 वर्षापासून या वर्षीचं जे पाण्याचं प्रमाण आहे शेतीसाठी लागणारं फारच कमी आहे आणि आम्ही नियोजन केलं होतं ट्यूबवेल वगैरे करून, पण ट्यूबवेलही आमची फेल गेली। 800 फूट केलं आम्ही तरी पाणी नाही लागलं। कृषी विभागाच्या अहवालानुसार जळगाव जिल्ह्यात दरवर्षी 1,27,700 हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा केला जातो। मात्र यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता अवघ्या 58,145 हेक्टर क्षेत्रावरच रब्बीच्या ज्वारी, गहू तसंच हरभरा पिकाची पेरणी झाली आहे। या पिकांनाही पुढे पाण्याची कमतरता भासणार असल्यानं उत्पादनात 30 ते 40% घट येणार असल्याचं कृषी विभागानं म्हटलंय। पाऊस कमी झाल्यामुळे आज अखेर फक्त 58,143 म्हणजे साधारणतः 45% पेरणी झालेली आहे। त्याच्यामध्ये रब्बी ज्वारी, हरभरा या पिकाची सुद्धा 40 ते 45% पेरणी झालेली आहे। गेल्या वर्षी 85% रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या। यावर्षी केवळ 45% रब्बीची पेरणी झाली आहे। त्यामुळे गहू, हरभरा तसंच पांढऱ्या ज्वारीच्या उत्पन्नात यंदा मोठी घट येणार आहे। झी 24 ताससाठी विकास भदाणे, जळगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।